नमस्कार. आज आपण ताजी कांद्याची पात घेतली आहे. ती बनवण्यासाठी मठ डाळ 10 मिनिटांसाठी भिजवून कांदा पात छान धुवून कट करून घेतली आहे. त्यात असलेला कांदा, लसूण, शेंगदाणे आणि सोबतच कोथिंबीर पण घेतली आहे. ते वाटण करण्यासाठी एका खलबत्त्यामध्ये टाकून त्यात जिरे, तर हळद, त्यानंतर मिरची पावडर आणि थोडा काळा मसाला पण घेतला आहे आणि ते छान असं वाटण करून घ्यायचं आहे. गॅस ऑन करून घ्यायचा. कढई गरम करत ठेवून त्यात तेल घालायचं व त्यानंतर कांदा घालायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. थोड्या वेळानंतर त्यात तेल सुटल्यानंतर त्यात आपण केलेलं वाटण घालून डाळ आणि कांदा पात घालायची आहे. ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. त्यानंतर डाळ शिजेल एवढं थोडंसं पाणी घालून ती भाजी व्यवस्थित शिजू द्यायची. नंतर चवीनुसार नमक घालून आपली भाजी तयार.